3, 2, 1. तर नमस्कार मित्रांनो, खूप दिवसानंतर आपला ब्लॉग होतोय. तर व्हिडिओ काढण्याचं असं कारण आहे की तुम्हाला एक सरप्राईज आहे, तुम्हाला एक दाखवतो. आता पावसाळा सुरू झालेला आहे, तुमच्या इथे पाऊस पडत असेल तर पावसाला अजूनही छान करण्याची एक पदार्थ आहे, ते तुम्हाला काय ते तुम्हाला दाखवतो, त्याच्यानंतर आपण बोलू. एक मिनिट. हे बघा, हाल ना. हे बघा, इथे थोडं काढून ठेवले, तोडताय वगैरे सगळं. इथे धुणं वगैरे चालू आहे. तर तुम्हाला पूर्ण रेसिपी वगैरे सगळी दाखवतो. तर ॲक्च्युली हे संजूला तुम्ही ओळखतात, संजूच्या गावावरून ते आलेले. तर संजूच्या वडिलांनी ते खेकडे खास आमच्यासाठी पाठवले, कारण ते संजूला जास्त आवडतात, त्याच्यामुळे ते पाठवलेले. तर आता आम्ही पण खाणार आहे ते खेकडे. आम्ही पण पहिल्यांदाच खातो, टेस्ट वगैरे घेतो, तुम्हाला पण सांगतो. त्याच्या अगोदर रेसिपी दाखवतो तुम्हाला. एक पकड का खेकडा, मी इथं नाही पकडत. हे बघा, हा एक खेकडा आहे. तर त्याची इथे एक तुम्हाला दिसत असेल, काय बोलतात त्याला, ते पायाचे ते असे नांगे आहे ना, ते आपले नख टाईप असतात, ते कट करायचे आणि त्या नांग्यामध्ये ते टाकायचे. त्याच्याने हे बघा, आता नांगा असा ओपन होतोय, तो नांगा असा ओपन होतो. तर ते त्याच्यात जर टाकलं ना, तुम्हाला दाखवतो, हे असं जर त्याच्यामध्ये टाकलं ना, तर ते ओपन नाही करत ते नांगे, माहितीये का. तर मी पण आता जस्ट बघितलं, मला पण माहित नव्हतं. तर आपण आता रेसिपी कडे जाऊ. हे बघा, कांदा थोडासा मी लाल करून घेते. हा कांदा लाल झालेला आहे, तुम्ही बघू शकता. हा काढून घ्यायचा आपण, हा पूर्ण काढून घ्यायचा. त्याच्यानंतर तेल टाकून आपलं खोबरं आहे ना, खोबरं भाजून घ्यायचं. थोडंसं अद्रक लसूण थोडंसं कच्चा पाणी द्यायला पाहिजे. हे बघा, तर अशा प्रकारे आपला खेकड्याचा रस्सा तयार झालेला आहे. तुम्हाला दाखवतो. पहिला गरम आहे भरपूर, हे बघा, तुम्ही बघू शकता. हे बघा, बघा नांगा गरम आहे भरपूर. तर अशा प्रकारे आपल्या खेकड्याचा रस्सा तयार झालेला आहे. आता तुम्हाला डिश तयार केलेली ती तुम्हाला दाखवतो. एकदम मस्त आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर खेकड्याची रेसिपी जर आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त. चॅनलला आपल्या नवीन असेल तर सबस्क्राईब करा. चला, भेटूया पुढच्या व्हिडिओला. बाय.